नमस्कार, मी रेणू या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये एल्बोलेनची बाहीची डिझाइन मी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक मी कटिंग करून घेतलेला आहे, पाहू शकता इथं। तर खालील बाजूने काट आहे तो मी इथं ठेवलेला आहे, सरळवरती सरळ कापड ठेवलेला आहे आणि उलट बाजूने इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर नंतर पलटल्यानंतर सरळ होतं त्याप्रमाणे इथं उलट बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून इथं बघा जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक। तर इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतल्यानंतर पुन्हा बघा अस्तर हा सरळ बाजूने पलटून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर इथं दाबटीप देऊन झाल्यानंतर पुन्हा एक मेन फॅब्रिकवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे फिनिशिंगची शिलाई देऊन। तर ते फिनिशिंगचे पण शिलाई झालेली आहे, तर वरून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर ते पूर्ण शिलाई देऊन झाल्यानंतर राहिलेले एक्स्ट्राचा कापड हे कट करून घ्यायचं आहे। तर इथं राहिलेलं कापड कट करून झालेलं आहे। तर खूप सुंदर अशी बाही आपली तयार झालेली आहे। तर सिंपल बाही इथं जोडून झालेली आहे। तर याला आता डिझाइन कशी करायचं ते इथं दाखवणार आहे। तर याप्रमाणे बघा फोल्ड करून घ्यायचं आहे, बरोबर मधोमध सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आणि इथं एक छोटासा कट देऊन घेतलेला आहे सेंटर पॉईंटला आणि याप्रमाणे स्केलच्या सहाय्याने इथं एक लाईन आखून घ्यायची आहे, कारण आपण डिझाइन व्यवस्थितपणे मधोमध आली पाहिजे त्याप्रमाणे इथं मी स्केलच्या सहाय्याने आधी मार्किंग करून घेतलेली आहे। आणि इथे एक कॅनव्हास पेपर घेतलेला आहे छोटासा तुकडा साईजनुसार बघा इथं, आणि जेवढा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तेवढ्याच साईजचा इथं अस्तरचं कापड सुद्धा मी घेतलेलं आहे। तर ह्याप्रमाणे फोल्ड करून घेतलेला आहे। तर इथं याची एकूण बघा पूर्ण लांबी आहे 3 इंच आणि रुंदी आहे 4 इंच असे ह्याप्रमाणे मी एका बाजूने जास्त घेतलेला आहे एका बाजूने कमी घेतलेला आहे, त्याप्रमाणे इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर याचा बरोबर सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, लांबी जास्त आहे तिकडच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं सेंटर पॉईंट 1-1 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे मी, बरोबर सेंटरपासून वरती 1 इंच आणि खाली 1 इंच असे हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं एक लाईन आखून घ्यायची आहे। तर बघा डिझाईन करतेवेळी व्यवस्थितपणे डिझाईन येण्यासाठी ह्या पद्धतीनेच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं ह्याप्रमाणे स्केलच्या सहाय्याने पूर्ण लाईन आखून घेतलेली आहे मी अर्ध्या इंचानं आणि नंतर आपण इथं पानाच्या आकाराचा शेप देऊन घेणार आहे। तर इथं थोडंसं मार्किंग डार्क बघा दिसत नाही आहे, तर याप्रमाणे बघा पूर्णपणे मी पानाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि तर आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर ह्याप्रमाणे बघा व्यवस्थितपणे आपला शेप आलेला आहे, पाहू शकता इथं। तर इथे ह्याप्रमाणे आपला शेप आलेला आहे, तर त्यावरती अस्तर ठेवायचं आहे व्यवस्थितपणे आणि पूर्ण कट केलेल्या भागावरती शिलाई देऊन घ्यायचं आहे, किंवा तुम्ही इस्त्रीनं प्रेस करून घेतला तरी चालतं, चिकटून जातं। तर ह्या पद्धतीने व्यवस्थितपणे इथं शिलाई देऊन घेतलेली आहे बरोबर काठावरूनच, आणि इथं वरून बघा कॅनव्हास पेपर हा कट करून घ्यायचा आहे। अस्तरचा भाग आपण नंतर कट करणार आहे कापड हे। तर याप्रमाणे बघा कॅनव्हास पेपर कट केलेला आहे, थोडासा अंतर ठेवून आपण इथं अस्तरचं कापडसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे कॅनव्हास पेपरवरती आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। तर मैत्रिणींनो, या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला पण लाईक नक्की करा। तर याप्रमाणे बघा फोल्ड करून आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। तर राहिलेला कापड हे कट करून घ्यायचं आहे मधल्या भागावरचं। तर ह्याप्रमाणे आपलं बरोबर शेप बघा कटिंग करून झालेलं आहे। तर आता इथं सेंटरपासून आपण जोडून घेणार आहे। तर खालील जे टोक आहे ते बरोबर जो कटाचा भाग आहे तिथं बरोबर ठेवायचा आहे टोक आणि याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे। तर बघा अगदी काठाने शिलाई देऊन घ्यायचं आहे बरोबर जशी डिझाइन आहे तशी। तर याप्रमाणे आपली शिलाई देऊन झालेली आहे। तर ते आता मधला भाग कट करून घ्यायचा आहे। तर इथं मधला भाग कट करून झालेला आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि वरचा भाग आतील बाजूने पलटून घ्यायचा आहे।
तर हा पूर्ण भाग आतील बाजूने असा पलटून घ्यायचा आहे आणि वरून एक शिलाई देऊन घ्यायचा आहे। तर ते ह्याप्रमाणे आपली डिझाईन व्यवस्थित आलेली आहे। तर आता इथं तुम्ही कडेने लेस पण जोडून घेऊ शकता किंवा इथं शो बटन सुद्धा जोडून घेऊ शकता ह्याप्रमाणे। तर मी इथं वरती एकच शो बटन जोडणार आहे। तुम्ही हवं तर दोन्ही बाजूने पण जोडून घेऊ शकता आणि इकडून पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायचं आहे थोडासा अंतर ठेवून। तर इथं बघा ह्याप्रमाणे मी बटन जोडून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं सुई धागा घेतलेला आहे आणि इथं बटन हे जोडून घ्यायचं आहे शो बटन। तर ह्याप्रमाणे बघा आतील बाजूने आधी सुई वरून ओवून घ्यायची आहे आणि इथं बटन हे जोडून घ्यायचं आहे। तर इथं 2-3 धागे ओवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा मग आतील बाजूने एक गाठ देऊन घ्यायची आहे। ह्याप्रमाणे हे बटन जोडून घ्यायचं आहे। तर इथं व्यवस्थितपणे आपलं जोडून झालेलं आहे बटन। तर याप्रमाणे आपली डिझाईन बघा पूर्णपणे तयार झालेली आहे सिंपल पद्धतीने। तर इथे ह्याप्रमाणे आपलं बटन सुद्धा जोडून झालेलं आहे। तर इथे कच्ची एक शिलाई देऊन दाखवणार आहे। तर याप्रमाणे बघा तर इथं पलटून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे। एल्बो लेनची बाही डिझाईन अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे। तर याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, थँक्यू।